जळगाव महापालिका निवडणुकीचा या ठिकाणी बिगुल वाजला आहे आणि या ठिकाणी राष्ट्रीय पक्ष म्हणजे महायुती आणि महाविकास आघाडी असा सामना असला तरी या ठिकाणी या पक्षातील उमेदवारांना तिकीट नाही मिळाले, त्यांनी स्वतः अपक्ष उमेदवारी निवडणूक लढवण्याचा तयारीत या ठिकाणी दिसून येत आहे। अशाच प्रभाग क्रमांक 3D मधील ललित विजय नारखेडे यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे आणि आज त्यांच्या प्रचाराचा या ठिकाणी श्री गणेश श्रीराम मंदिरात नारळ फोडून या ठिकाणी करण्यात आलेला आहे। एकीकडे ललित दादा जे आहेत ते या ठिकाणी माजी पंचायत समिती सदस्य ज्यांनी राष्ट्रवादीच्या वडील आहेत, माजी पंचायत समिती सभापती राष्ट्रवादीची त्यांनी घड्याळावरती या ठिकाणी 5 वर्ष धुरा सांभाळलेली होती आणि दुसरीकडे त्यांचे जे काका आहेत त्यांनी शिवसेना म्हणजे धनुष्यबाणाच्या वतीने या ठिकाणी 5 वर्ष ग्रामपंचायत सांभाळलेली आहे। मात्र असं असताना शिवसेना राष्ट्रवादीचे यांच्या घरात वर्चस्व असलं मात्र तरी अपक्ष उमेदवारी यांनी लढवलेली आहे। आपल्यासोबत सुद्धा ललित भाऊ, तुम्ही शिवसेने आतापर्यंत तिकीटसाठी इच्छुक होते, मात्र तुमचे जे वडील आहेत ते राष्ट्रवादीचे घड्याळावर माजी सभापती होऊन गेले, तुमचे काका जे आहेत ते शिवसेनेच्या धनुष्यबाणावरती या ठिकाणी सरपंच होऊन गेले। मात्र असं असताना तुमच्या घरात एक राष्ट्रीय पक्षाचं वर्चस्व असताना आज तुम्ही अपक्ष उमेदवारी करताय, नेमकी काय खंत असणार या संदर्भात? खंत अशी किंवा युती झाल्यामुळे काही पक्षांचे विषय हे झाले, त्याच्यामुळे आम्ही अपक्ष उमेदवारी लढत आहे आणि आम्हाला जनतेची सेवा करायची आहे। तर अपक्षाच्या माध्यमातून सुद्धा आम्ही जनतेची सेवा करू शकतो, असं काही नाही। पक्षाचा विषय अपक्ष म्हणून आम्ही लढतोय। दादा तुम्ही किती प्रभागातून लढताय, नेमकं तुमचं पुढचं विजन कसं असणार आहे या संदर्भात? विजन आमचं विकासाचं विजन राहणार आहे आणि लोकांच्या सुखदुःखात जाण्याचा आम्ही प्रयत्न करू। तिथं मौत असो काही विषय असो, प्रत्येकाच्या सुखदुःखात आम्ही जाण्याचा प्रयत्न करू आणि जे विकासाचे जे प्रलंबित विषय आहे 3 नंबर प्रभाग 3D मध्ये ते आम्ही मार्गी लावण्याचा प्रयत्न करू। ते माऊली नगर असो, सुंदर नगर असो, खेडी परिसर आहे, भरपूर ज्ञानदेव नगर मध्ये असा एरिया आहे की तिथं विकास झालेला नाही आहे, तो आम्ही विकास करण्याचा प्रयत्न करू आणि संपूर्ण आम्ही काम करण्याचा प्रयत्न करू। निश्चितच या होत्या उमेदवाराच्या प्रतिक्रिया। दादा काय सांगाल, तुमचे वडील राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावरती सभापती राहून गेल्या अनेक वर्षापासून आम्ही तुम्हाला देखील या ठिकाणी, तुम्ही मोठे भाऊ आहात ललित दादांचे, अनेक लहान भाऊ आहात, तुम्ही अनेक वर्षापासून देखील घड्याळाचं या ठिकाणी काम करतायत, तुतारीचं काम करतायत। मात्र असं असताना अचानक महापालिका निवडणुकीमध्ये तुम्हाला अपक्ष उमेदवारी करावी लागते। सगळ्या शहरामध्ये एक वेगळ्या चर्चेचं उदाहरण आहे, नेमकं काय नेमकं असं विषय असा आहे की जनतेची सेवा करणं हे काही गैर नाही आहे। आम्ही आमचा परिवाराचा हा वसा सुमारे 20 ते 25 वर्षापासून आमचा पायंडा आहे, परंतु राजकीय पक्षाची याच्यामध्ये कोणताही विषय नाही। आम्ही पक्षाकडे मागितलं होतं, परंतु युती झाल्यामुळे आणि काही गोष्टी समीकरण असल्यामुळे तो कुठेतरी बदलाचा भाग म्हणावा लागेल आणि आम्ही एक जनतेचा सेवा समर्पित भावनेने आम्ही केलेली असल्याने इथं 10 वर्षापासून जळगाव शहरामध्ये आमचा दांडगा जनसंपर्क आणि मग विविध आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही लोकांच्या समस्या सोडवल्या। मग त्या वीज मंडळाचं असेल, मग कुठे नाले साफसफाई असेल, मग कुठे रस्ते कॉन्क्रिटीकरण असेल, किंवा मग अनेक विधायक बदल, किंवा मग मुलांना अवेळी कुठेतरी समस्या असतील, अशा अनेक विधायक बदल आम्ही या शहरामध्ये या भागामध्ये घडवून आणले आणि एक सामाजिक एकतेचा वसा घेऊन आमचा परिवार या सर्व गोष्टींना सामोरे जाऊन आम्ही एक जनतेची सेवा करत आहे। दादा असं असलं तरी तुम्ही राष्ट्रवादीचे माजी पंचायत समिती सभापती होते या ठिकाणी, मात्र तुमच्या मुलाला आज अपक्ष उमेदवारी तिकीट घेऊन अपक्ष उमेदवारी करावी लागते, कुठेतरी खंत वाटते की इतके अनेक वर्षापासून तुम्ही राष्ट्रीय पक्षाची या ठिकाणी एकनिष्ठता होती, मात्र तिकीट न मिळाल्यामुळे कुठेतरी नाराजी आहे का पक्षाबद्दलची, आणि तुम्ही अपक्ष उमेदवारी लढवण्याचा नेमका निर्णय का घेतलाय? निश्चितच आम्ही अपक्ष उमेदवारी लढत आहे। त्याचं कारण असं आहे की 30 वर्षापासून आमच्या घरामध्ये कुठेतरी सेवेचा पूर्ण विषय आहे। माझा लहान भाऊ आहे, त्याने बादली सांभाळली सरपंच या नात्याने, मी पंचायत समिती सभापती उपसभापती पद भोगलेले आहे आणि माणूस कितीही पदावर गेला तरी सुद्धा त्याला समाजाच्या सेवेशिवाय त्याला काही त्यात विषय जाणवत नसतो। हे असं परिस्थिती आहे की समाजामध्ये बी अडचणी खूप आहे, मुलांना मुली भेटताना, त्याच्यासाठी आम्ही सामुदायिक विवाह केला होता मुलांचा। त्याच्यानंतर आता मुलांनी मध्ये जळगाव शहरामध्ये 20 वर्षापासून त्यांचे संपर्क आहे, 15-20 वर्षापासून संपर्क आहे। त्यांनी विविध आंदोलन केले, वीज मंडळ असेल, नाले सफाईचं आंदोलन असेल, त्यांचे त्या स्मशानभूमीचे आंदोलन असेल की जिथे स्मशानभूमी बेवारस मृतदेह गाडत होते आणि त्यांनी त्या माध्यमातून ते शेवटी जाळायला भाग पाडले। म्हणजे कुठेतरी समाजाचं सेवा करणे हा एक मेन उद्दिष्ट आहे आणि त्याच्या माध्यमातून आम्ही
पक्षविरहित अपक्ष उमेदवारी सादर केलेली आहे. निश्चित आपण बघितलं की पक्षविरहित आणि समाजाची सेवा करण्यासाठी कुठेतरी या ठिकाणी उमेदवारी केली आहे. मात्र दादा काय सांगाल, तुमच्या पुतण्याला अपेक्षित होतं, तुम्ही शिवसेनेचं गुलाबरावांकडे या ठिकाणी तिकीट देखील अपेक्षित मागितलेलं होतं या प्रभागात, मात्र तसं नव्हतं. तुम्हाला आज थेट तुमच्या पुतण्याला अपक्ष उमेदवारी लढवावी लागते. तुम्ही शिवसेनेचे एकनिष्ठ आहात, तुम्ही सरपंचपदी या ठिकाणी धुरा सांभाळलेली आहे, आजही तुम्ही शिवसेनेचं काम करता. मात्र आज शिवसेना असेल, भाजप असेल किंवा महाविकास आघाडीच्या प्रचाराच्या विरुद्ध तुमच्या पुतण्याला या ठिकाणी तुम्ही निवडणुकीच्या रिंगणात उतरलेला आहे. एक सरपंच म्हणून किंवा एक पक्षाचा एकनिष्ठ धनुष्यबाणाचा कार्यकर्ता म्हणून तुमची काय प्रतिक्रिया असणार आहे? कसं आहे, भावना सुद्धा साखळ होतं की बा आपल्याला कोणाला तिकीट द्यायचं, काय द्यायचं. फार मोठं महायुती झाल्यामुळे त्यांना देता आलं नाही तिकीट, त्यामुळे बहुतांश तसं काही हे झालं नाही. तो विषय महायुतीमुळे ते तिकीट भेटू शकलं नाही आम्हाला, किंवा असं युती नसती झाली तिकीट दिलं असतं. भाऊनी शब्द पण दिला होता की आम्ही देऊ तुम्हाला, पण महायुतीमुळे आम्हाला अपक्ष उमेदवारी लढावी लागली. विषय तर या होत्या नारखेडे परिवाराच्या कुटुंबियाच्या प्रतिक्रिया की या ठिकाणी महायुती झाली आणि त्याच माध्यमातून महायुतीच्या माध्यमातून आम्ही कुठेतरी कमी पडलो आणि याचमुळे आणि आम्ही या ठिकाणी प्रभाग क्रमांक जळगाव शहराच्या प्रभागामध्ये काम करण्यासाठी अपक्ष उमेदवारी आम्ही या ठिकाणी करतो आहे. कुठेतरी आम्ही महायुती असेल, महाविकास आघाडी असेल, या कॅन्डिडेटच्या समोर आमची उमेदवारी केली आहे. आम्ही केलेल्या विकास कामाच्या जोरावर, आम्ही केलेल्या कामावरती आम्ही या ठिकाणी मतं मागणार आहोत, असं मत या ठिकाणी नारखेडे कुटुंबियांनी व्यक्त केलेलं आहे. म्हणूनच एकीकडे राष्ट्रवादी असेल, एकीकडे शिवसेना असेल, अशा पक्षाचा कुटुंबाचं वर्चस्व असताना देखील अपक्ष उमेदवारी ललित नारखेडे यांनी या ठिकाणी केलेली आहे. मात्र येणाऱ्या 16 तारखेला या प्रभागामध्ये नेमका विजय कोणाचा होतो हे पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे. नितीन नांदुरकर, न्यूज 18 लोकमत, जळगाव.